लॉ या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचा. ठीक आहे. याच्यामध्ये काय घेतलं तर मी दोन वेक्टर्स घेतले. हे दोन्ही वेक्टर काय करताय तर या पॅरलोग्रामचे ऍडजस्टंट साइड रिप्रेझेंट करताय. पण हे दोन्ही वेक्टर कशामध्ये असणार तर याला मॅग्निट्यूड पण असेल आणि डायरेक्शन पण असेल. पण दोन्ही वेक्टर कोणून स्टार्ट होत आहे तर सेम कॉमन पॉईंट पासून स्टार्ट होत आहे. तर अशा केसमध्ये आपण पॅरलेलोग्राम लॉ या ठिकाणी यूज करू शकतो. आता हे दोन वेक्टर जे आहे या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे तो किती घेतला तर थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन फर्स्ट वेक्टर अँड सेकंड वेक्टर या दोघांमधला अँगल असेल. आता मी काय करतो तर स्टेटमेंट या ठिकाणी सांगतोय तर व्यवस्थित समजून घ्या. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट पासून काय करतात स्टार्ट होत आहे हॅव्हिंग मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन रिप्रेझेंट द ऍडजस्टंट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचे काय करतात तर साइड्स रिप्रेझेंट करतात. देन देअर रिझल्टंट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड. तर या दोघांचा जर रिझल्टंट घेतला तर त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड पण असेल आणि प्लस काय असेल तर डायरेक्शन पण असेल. आणि स्टार्ट कुठून होणार आहे स्टार्टिंग फ्रॉम अगेन सेम कॉमन पॉईंट त्यापासून स्टार्ट होणार. रिप्रेझेंट द डायगोनल ऑफ ए पॅरलेलोग्राम. या पॅरलेलोग्रामचं काय रिप्रेझेंट करणार तर डायगोनल या ठिकाणी तो रिप्रेझेंट करेल. डायगोनल माहिती आहे सर्वांना. तर या पॅरलेलोग्रामचं तो काय करणार तर डायगोनल या ठिकाणी तो रिप्रेझेंट करेल. Okay, this represent the diagonal of a parallelogram. Third side which is also start from the same common point. त्याच कॉमन पॉइंट पासून काय होतं तर स्टार्ट होतोय आणि हा जो कॉमन पॉइंट आहे तो काय रिप्रेझेंट करणार तर दॅट रिप्रेझेंट द डायगोनल ऑफ ए पॅरलेलोग्राम. ओके, तर तो रिप्रेझेंट करणार आहे आर बारने आणि स्टार्ट होतोय तुमचा सेम कॉमन पॉइंट आहे. यालाच काय म्हटलं जातं तर पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं ते आपण नंतर डिस्कस करू. अजून एक महत्वाचा आहे तुमचा रिझल्टंट आणि फर्स्ट वेक्टर. रिझल्टंट आणि फर्स्ट वेक्टर जर घेतला तर याच्यात अँगल वेगळा राहील. सपोज तो काय घेतला मी अल्फा. अँगल कशाने रिप्रेझेंट केला जातो अँगल रिप्रेझेंट केला जातो अल्फा बीटा गॅमा थिटा किंवा फाय असे वेगवेगळे सिम्बॉल्स तुम्ही अँगल रिप्रेझेंट करण्यासाठी युज करू शकता. मग पहिले आणि सेकंड वेक्टर याच्यातला जो अँगल आहे तो काय घेतला तर तो अँगल घेतला मी थिटा. ओके, फर्स्ट वेक्टर आणि रिझल्टंट जो आहे त्याच्यातला अँगल किती घेतला तर मी अल्फा घेतला आणि सेकंड आणि रिझल्टंट याच्यातला जर अँगल घेतला तर सपोज तो काय घेतला तर बीटा घेतला. आता हे बीटाचा अल्फाचा काय यूज आहे ते आपण नंतर पुढे डिस्कस करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा थोडंसं कन्स्ट्रक्शन पण करायचंय. कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला नंतर सांगतो. आता सध्या काय करू तर आपण थोडंसं याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यात दोन ट्रायंगल दिसणार आहे. फर्स्ट म्हणजे काय OAD आणि दुसरा कोणता तर OBD असे दोन ट्रायंगल या ठिकाणी तयार झालेले. आता दोन ट्रायंगल जर असेल तर आपण काय करू शकतो तर त्या ठिकाणी ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन त्या ठिकाणी यूज करू शकतो जे आधीच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बरोबर की नाही. जे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी काय केलं तर बघितलेलं आहे. मग आपण या ठिकाणी ट्रायंगल तो कन्सिडर करू. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे OAD. इन ट्रायंगल OAD आपल्याला यूज करायचं काय बाय ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन बाय युजिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आता ट्रायंगल लॉ जर घेतला तर बघा स्टार्टिंग पॉइंट O पासून पुढे चाललो A पर्यंत म्हणजे हा काय आला तर OA बार झाला. ओके, पुढे A पासून D सेम डायरेक्शन आहे मग तो प्लस काय झाला तर AD बार झाला. पण D पासून O कडे घेतला तर अपोजिट डायरेक्शन मग तुम्हाला O पासून D आणि तो इक्वल टू च्या साईडला लिहायचा मग तो काय घेतला तर OD बार झाला. ओके, OA रिप्रेझेंट करणार आहे OA रिप्रेझेंट P बार अँड AD रिप्रेझेंट Q बार अँड दिस OD काय रिप्रेझेंट करतं तर R बार. आज आला तुमचा R बार. ओके, पण बघा आता या केसमध्ये तुम्हाला काय आहे तर R बार तर आलेला आहे पण या R बारचं मॅग्निट्यूड किती आहे मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे आणि त्याला डायरेक्शन किती आहे या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर फाइंड करायचं. आज आलं तुमचं R बार. मग आता याच्यात फर्स्ट पॉईंट आपल्याला फाइंड करायचा आहे दॅट इज A पॉईंट घेऊ आपण मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर R बार. जो R बार आहे त्याचं काय करायचं आपल्याला मॅग्निट्यूड या ठिकाणी तुम्हाला फाइंड करायचं आहे. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर R बार. R बारचं काय करणार तर मी मॅग्निट्यूड या ठिकाणी फाइंड करणार आहे.
मॅग्निट्यूड ऑफ रिझल्ट ऑन द वेक्टर आर बार. आर बारचं काय करायचं आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं. मॅग्निट्यूड म्हणजे काय, याची किंमत काय. आता याच्यात थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं. काय करायचं, हा जो ओए पॉईंट दिसतोय, ओए जी वेक्टर दिसतोय त्याला काय करा, पुढं एक्सटेंड करा. एक्सटेंड दिस ओए, ओएला पुढे एक्सटेंड करा. आणि जे कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन आपण कशाने रिप्रेझेंट करू तर डॉटेड लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट करू. ठीक आहे. ओएला पुढे काय करा तर एक्सटेंड करा. आणि अजून डी पॉइंट आहे, त्या डी पॉइंट पासून काय करा तर या ओए वरती काय करा तर परपेंडिक्युलर ड्रॉ करा. ड्रॉ वन परपेंडिक्युलर ऑन दिस ओए. ओए वरती एक परपेंडिक्युलर तुम्हाला ड्रॉ करायचा. आता हा जर घेतला ना तर बघा बाळांनो, हा झाला तुमचा पहिलाच वेक्टर पी बार आणि हा जो आहे तो सेकंड वेक्टर झाला. या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे तो किती घेतला तर आपण थिटा, म्हणजे इथला पण अँगल किती असतो तर थिटा. व्हॉट इज थिटा? थिटा इज द अँगल बिटवीन फर्स्ट वेक्टर अँड सेकंड वेक्टर. मग हा पहिलाच वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे, दोघांमधला अँगल किती असणार तर थिटा. रिझल्टंट आणि पहिल्या वेक्टर मधला अल्फा आहे, तेवढं समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. इथं परपेंडिक्युलरली तो कनेक्ट करायचा, म्हणजे इथला अँगल किती असणार तर 90. हा झाला ओ ए, इथला पॉईंट सी घेऊ वाटलं सर. ठीक आहे, चालेल डी घेऊन टाकला ना, काय अडचण नाही. इथला पॉईंट काय करू तर आपण सी करू. ठीक आहे. मग काय घेतलं तर डीसी परपेंडिक्युलर ऑन ओए. ओए वरती काय केलं तर डीसी वरून काय केलं तर परपेंडिक्युलर या ठिकाणी आपण ड्रॉ केला. मग या केसमध्ये आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचा. रिझल्टंट म्हणजे काय तर आर ची व्हॅल्यू फाइंड करायचं. रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं, म्हणजे आर ची व्हॅल्यू फाइंड करायचं. मग त्यासाठी इथं बघा, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला. कोणता? DCA हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. दुसरा आहे कोणता? DCO हा एक मोठा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला, बरं की नाही. आणि राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर आपल्याला कोणता थेरम यूज करायचा तर पायथागोरस थेरम. एकदम सिंपल, पायथागोरस थेरम. मग पहिले घेताना आपण हा छोटा राईट अँगल ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल कोणता? ACD. मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू किती असेल तर 90 डिग्री. आपल्याला आर ची व्हॅल्यू फाइंड करायचंय. हा दिसेल, व्यवस्थित दिसेल बघा आता व्यवस्थित. तर हा ट्रायंगल घेतला, राईट अँगल ट्रायंगल, आणि आपल्याला काय करायचं आता पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय आहे तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, राईट ना. मग आपण तेच या ठिकाणी यूज करू. हायपोटेनियस काय इथं एडी आहे, मग एडीचा काय झाला तर स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड मी सपोज काय घेतला तर एसी घेतला, एसी स्क्वेअर प्लस सेकंड साइड काय असेल सीडी, मग इथं सीडीचं काय करायचं तर आपल्याला स्क्वेअर. आता बघा याच्यात तुम्ही ऑब्झर्व करा, एडीची व्हॅल्यू काय आहे तर क्यू आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय, फक्त किंमत. त्याला डायरेक्शनची सध्या काही गरज नाही, कळलं का नाही. फक्त आपण किंमत घेणार आहे, म्हणजे इथं क्यू घेऊ शकता तुम्ही. ओके, म्हणजे एडीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, क्यू. एसीची माहिती आहे का? नाही माहिती आहे. पुढे सीडीची पण माहित नाहीये. म्हणजे या पूर्ण इक्वेशन मध्ये फक्त एकाचीच व्हॅल्यू माहिती आहे, बाकीच्या दोन याची व्हॅल्यू माहित नाहीये. मग काम करा, त्याला काय करा तर इक्वेशन 1 आपण या ठिकाणी कन्सिडर करू, आणि त्याच्या व्हॅल्यू माहितच नाही, पुट करण्यात काही मजा नाहीये. आता पुढचा एक ट्रायंगल घेऊ, जो मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल कोणता तर मग OCD. मेजर ऑफ अँगल OCD किती असणार तर 90 डिग्री. परत यूज करायचा कोणता थेरम तर पायथागोरस थेरम आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. मग वाटे पायथागोरस थेरम हायपोटेनियस किती तर OD, मग या ठिकाणी ODचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड आहे तुमचं OC, मग या ठिकाणी झाला OC स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर काय तर सीडीचा स्क्वेअर. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर हा OC घेतला आपण, बरं की नाही. पण या O आणि C च्या मध्ये एक पॉईंट आहे, कोणता? ए पॉईंट आहे. मग आपण OC ला कसं लिहू शकतो तर O आणि C च्या मध्ये कोणता पॉईंट आहे तर ए पॉईंट आहे, म्हणजे आपण OA प्लस AC करू शकतो. ओके, मग बघा आकारायला तर OD स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी काय असणार तर OC ला लिहायचं आपल्याला. OC पूर्ण लिहिणार नाही मी, पहिला OA लिहिणार नंतर AC लिहिणार. मग इथं काय आला तर OA प्लस AC, तसं काय करायचं याचा स्क्वेअर आहे, मग याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय केलं, बिटवीन नेस ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. ओके, तर ओसीच्या जागी मी काय केलं तर पहिला OA घेतला, नंतरचा पार्ट काय घेतला तर AC, याचा स्क्वेअर म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, आणि लास्टची जी टर्म आहे प्लस CD स्क्वेअर तो तसाच, आणि त्याचं रिझन याचं OC का लिहिला तर असं O आणि C च्या मध्ये ए पॉईंट आहे म्हणून आपण त्याला असं स्प्लिट करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा, आज याला A म्हणा आणि याला B म्हणा, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा, आणि तो तुम्ही 10th स्टँडर्डला वगैरे त्याच्या आधी बघितला असेल. तर याचा फॉर्म्युला आहे A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर.
मग ओ ए म्हणजे काय OA आणि बी म्हणजे काय तर AC. मग हा फॉर्म्युला डायरेक्टली आपण या ठिकाणी काय करू तर अप्लाय करू, मग हे सिम्पली आपल्याकडून सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, मग बघा काय येणार तर OD स्क्वेअर इज इक्वल टू OA चा स्क्वेअर करायचा हा OA स्क्वेअर प्लस 2 टाइम्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे OA इंटू AC प्लस आता शेवटच्या टर्मचा स्क्वेअर करायचा म्हणजे काय AC स्क्वेअर आणि लास्टची टर्म काय असणार तर प्लस CD स्क्वेअर. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण याला काय केलं तर अरेंज केलं. आता काय करायचं, याच्यात जेवढ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे त्या व्हॅल्यू काय करू आपण या ठिकाणी पुट करू. आता ओडी काय आहे तर ओडी रिप्रेझेंट करतो आर. आता मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूडचा अर्थ बघा वरती टायटलच टाकले मी मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. मॅग्निट्यूड म्हणजे तुम्हाला फक्त त्याची किंमत लागते, त्याची काय डायरेक्शन आहे त्याच्याशी सध्या तरी आपल्याला काही गरज नाहीये, बरं की नाही. मॅग्निट्यूड म्हणजे वरती बार देण्याची काहीही गरज नाही. ओडी काय रिप्रेझेंट करतो बघा, ओडी रिप्रेझेंट करतोय आर म्हणजे इथं आर चा स्क्वेअर तुम्ही करू शकता. ओए काय रिप्रेझेंट करतोय, मग आता एक एक व्हॅल्यू आपण चेक करू, नंतर पुट करायचं का नाही ते बघू. हा ओए पी रिप्रेझेंट करतो, फक्त पी मॅग्निट्यूड घेताय ना बार देण्याची गरज नाही. ओए काय रिप्रेझेंट करतोय पी म्हणजे पी चा स्क्वेअर करताय. ओए पी आहे एसी ची व्हॅल्यू माहित नाहीये. परत एसी आलाय ठीक आहे ती पण माहित नाही. सीडी ती पण माहित नाही. एसी माहित नाही, सीडी नाही. पण बघा इक्वेशन नंबर 1 जर बघितलं तर एसी स्क्वेअर आणि सीडी स्क्वेअर दिसला, एसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आणि एडी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे जे शेवटचे दोन टर्म्स आहेत त्याला आपण रिप्लेस करणार आहे एडी स्क्वेअर नाही. मग बघा काय येणार तर ओडी स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 2 टाइम्स OA इंटू AC आणि या दोन टर्मच्या जागी मी काय करणार तर एडी स्क्वेअर करणार आहे. पण कुठून आलाय तर इक्वेशन नंबर 1, तर पुढे लिहून टाका फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून आपण हे लिहू शकतो. ठीक आहे, आता पुढे जर गेलो ना तर अजून प्रॉब्लेम काय आहे तर प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला अजून AC ची व्हॅल्यू माहित नाही, बरोबर की नाही. मग काम करा, याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू आणि आपलं काम काय तर AC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करणं. आता त्यासाठी AC जर घेतला तर AC या ट्रायंगलसाठी, या छोट्या ट्रायंगलसाठी AC झाली ऍडजस्टंट साइड, थिटाची ऍडजस्टंट साइड आणि माहिती कोणती तर AD म्हणजे हायपोटेनियस. ऍडजस्टंट आणि हायपोटेनियस कशात असणार तर कॉस मध्ये असणार, मग ती आपण या ठिकाणी यूज करू शकतो. ओके, तर आपण काय करू तर AC या ठिकाणी फाइंड करू. मग तो ट्रायंगल घेणार आहे, कोणता ट्रायंगल ACD. हा ट्रायंगल परत एकदा आपण कन्सिडर करू. इन ट्रायंगल ACD measure of angle ACD is equal to 90 degree by using trigonometry function. आता cos theta कारण ऍडजस्टंट आणि हायपोटेनियस आपल्याकडे आणि त्याच्यासाठी आपल्याला कडे फक्त cos theta आहे. सेक पण आहे पण सेक सेकंडरी, प्रायमरी कोणते तर cos आहे म्हणून आपण cos यूज करणार. आणि व्हॉट इज cos theta इज ऍडजस्टंट काय तर AC आपण हायपोटेनियस काय AD. ओके, पण आपल्याला फाइंड करायचं AC, देअरफॉर AC AD कडे डिवाइडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. AC इज इक्वल टू AD cos theta. भेटली AC ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू पुट करून टाकू इक्वेशन नंबर 2 मध्ये. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम इक्वेशन नंबर 2 काय भेटेल रे तर ओडी स्क्वेअर तसाच लिहा. ओडी स्क्वेअर काय करा तर तसाच लिहा. ठीक आहे, ओडी स्क्वेअर. त्यानंतर ओए स्क्वेअर ही तसाच लिहू शकता तुम्ही प्लस 2 टाइम्स OA आणि हा जो AC आहे ACच्या जागी मी काय टाकणार तर ACच्या जागी AD cos theta टाकणार आहे. AD cos theta आणि प्लस काय राहिला तर AC प्लस काय राहिला तर तुमचा AD स्क्वेअर. तर आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं इक्वेशन ओडीची किंमत आहे R, OA त्याची व्हॅल्यू आहे P, परत OAP आहे, AD काय आहे तर AD आहे तुमचा Q झाला ADचं काम. cos theta थिटाची व्हॅल्यू दिलेली असते आणि AD परत AD काय तर Q आहे. म्हणजे याच्यातला इच अँड एव्हरी टर्म्स आपल्याला काय तर नोन आहे. मग आता याच्यात व्हॅल्यू पुट करायला काही अडचण नाही. मग याच्यात व्हॅल्यू आपण लास्टला पुट करून टाकू. ओडी बघा, ओडी काय तर R आहे, मग इथं R चा काय झाला स्क्वेअर. इथं आता बार वगैरे लिहायचं नाहीये कारण की टायटलच काय दिलेलं मॅग्निट्यूड म्हणजे फक्त किंमत, डायरेक्शन ची काही गरज नाहीये. ठीक आहे, मग काय झाला तर R स्क्वेअर. OA काय OAP म्हणजे P स्क्वेअर प्लस 2 OA काय तर P आहे आणि AD काय AD आहे तुमचा Q, पुढे करायला cos theta आणि प्लस AD परत AD काय तर Q म्हणजे काय राहिला तर Q चा स्क्वेअर झाला. ओके, हे झालं R स्क्वेअर. पण आपल्याला विचारलं काय मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट,
म्हणजे फक्त आर विचारलाय, आर स्क्वेअर आहे ना, मग पुढच्या स्टेपला काय करणार त्याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकणार. मग ही जी लास्टची स्टेप आहे तर मी या ठिकाणी लिहून टाकतो. ठीक आहे, मग लास्टला काय करू तर स्क्वेअर रूट घेऊन टाकू त्याचं, टेकिंग स्क्वेअर रूट. माईक बंद असू द्या थोड्या वेळ. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट जर घेतला तर आर आणि आरचा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे आर राहिला. याचं नाही करता येणार कारण की प्लस साईन मध्ये, बरोबर की नाही. मग त्या सर्व टर्मला आपल्याला कशामध्ये टाकावं लागेल तर रूट मध्ये टाकावं लागेल. ओके, रूट मध्ये टाकायचं. रूट मध्ये काय आहे तर तो आहे पी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पी क्यू कॉस थिटा, पी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पी क्यू कॉस थिटा आणि प्लस करायला तर तुमचा शेवटचा क्यू स्क्वेअर. दिस इज द रिझल्टंट ऑफ डॅश. हा रिझल्टंट जो आहे याचं काय तर फक्त मॅग्निट्यूड आहे. ओके, आता वेक्टर म्हटलं तर वेक्टर मध्ये दोन्ही असतात, मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन. म्हणजे त्याच्यातला एक पार्ट आपण कम्प्लीट केला तो म्हणजे मॅग्निट्यूडचा, दुसरा पार्ट बाकी आहे तो म्हणजे काय तर डायरेक्शनचा. मॅग्निट्यूड झालं, आता बी पॉइंट घेऊ. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार. आता याचं सेपरेट करतोय, आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार असं आलेलं आहे आपलं. मग त्याचं मॅग्निट्यूड किती आहे तर शोधलं आपण. आर किती मॅग्निट्यूड किती आलं होतं, मॅग्निट्यूड ऑफ दॅट आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. आता डायरेक्शन किती आहे, आता डायरेक्शन कसं शोधलं जातं तर त्याबद्दल आधी आपण डिस्कस करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू तर त्याच्यानंतर आपण काय करू तर तुम्हाला मी ते सेंड करतो. ठीक आहे, आधी आपण डिस्कस करू नंतर आपण सॉल्व्ह. बघा आता डायरेक्शन फाइंड करायचंय म्हणजे अल्फा फाइंड करायचा आहे आणि अल्फा घेताना तुम्ही काय करणार आहे तर त्याच्यात आता काय ते पण डिस्कस करून घेऊ. अल्फा घ्यायचा आहे तर कोणतं घ्यायचंय ते पण डिस्कस करावं लागेल आपल्याला. थोडंसं मी माईक बंद करतो थोडा वेळ. बघा आता तो ट्रायंगल घेणार कोणता, ओ सी डी हा ट्रायंगल घेणार. इन ट्रायंगल ओ सी डी मेजर ऑफ अँगल ओ सी डी किती असणार तर 90 डिग्री. मग हा ट्रायंगल साठी अल्फा अँगल, बरोबर का, लक्ष द्यायचं. तर अँगल काय घेतला मी, टॅन अल्फा घेतला. व्हॉट इज टॅन, इट इज अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट काय आहे डीसी आणि ऍडजसंट काय आहे ओसी. ओके ओके, तर डीसी ची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही माहिती आपल्याला. ओसी ची पूर्ण ओसी ची माहित नाही पण ओए ची माहिती आहे. मी काम करा, ओसी ला कसं लिहिता आपल्याला ओए प्लस एसी. मरायला tan अल्फा इज इक्वल टू डीसी तसाच ठेवा. OA इज रिप्लेस सॉरी OC इज रिप्लेस बाय OA प्लस AC. या आधी पण घेतलेलं आपण, याच्या आधी पण हेच घेतलेलं, बरोबर की नाही. मग इथं रिझन देता येईल तुम्हाला काय तर OAC, O च्या आणि C च्या मध्ये A पॉइंट आहे म्हणून असं आपण लिहू शकतो. पण बघा याचा परत प्रॉब्लेम काय आहे, DC ची व्हॅल्यू माहित नाही तर DC शोधावं लागेल. पुन्हा OA माहिती आपल्याला P आहे आणि AC माहिती, म्हणजे याच्या दोन व्हॅल्यू माहित नाही, एक AC आणि दुसरा काय तर DC. त्याची व्हॅल्यू फाइंड करू. मग याला काय करू आपण, इक्वेशन नंबर 3 कन्सिडर. ऑलरेडी 2 आणि 3 झालेले आपले, बरोबर की नाही. आता DC जर घेतला तर बघा ट्रायंगल घेऊ आपण, छोटा ट्रायंगल. DC अपोजिट साइड आणि एक माहिती हायपोटेनस, अपोजिट आणि हायपोटेनस साइन करा. आणि AC लागत असेल ऍडजसंट आणि माहिती कोणते तर हायपोटेनस. या ट्रायंगल साठी आपण साइन पण यूज करू आणि काय करू तर कॉस पण यूज करू. ठीक आहे, आता बघा पुढे इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेणार आहे आता मी, ACD. इन ट्रायंगल AC मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू 90 डिग्री. आपण यूज करणार आहे, काय करतो तू, हा ट्रायंगल घेतला तर अँगल कितला इथला अँगल किती आहे तर थीटा आहे. मी इथं काय घेतला तर मी साइन थीटा घेतला. आणि व्हॉट इज साइन थीटा, साइन थीटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट. ओके, आपण DC घेतला. सर आवाज ब्रेक होतोय. सर स्क्रीन पण दिसत नाही. आवाज ब्रेक होतोय. स्क्रीन ब्लॅक आवाज ब्रेक हो होतोय. सर. ओके ओके ठीक. हो सर. हा ट्रायंगल घेतला आपण ACD आणि त्याचा ट्रायंगल किती घेतला तर थिटा घेतला. ओके, आणि व्हॉट इज साइन थिटा, इट इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, अपोजिट आहे तुमचं DC आणि हायपोटेनस आहे तुमचा AD.
पण आपल्याला काय फाईन करायचं, डीसी फाईन करायचा. मग तो एडी कडे डिवायडेड आहे, तिकडे काय करा तर मल्टिप्लाय करा. देअरफॉर डीसी इज इक्वल टू काय भेटेल तर एडी आणि आय तुमचा साइन थिटा. ओके, तर डीसी ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि एडी पण माहिती आहे. एडी काय तर क्यू आहे. ओके, म्हणजे आपल्याला त्यामध्ये कन्वर्ट केलेले आपण. ठीक आहे, आता पुढे बघा. पुढे जर गेला तर अजून आपल्याला एसी पण काढायचा. एसी कोणती साइड आहे, ऍडजस्टंट आहे. आणि माहिती कोणती आहे तर हायपोटेनियस. म्हणजे आपण यूज करू काय तर कॉस यूज करू. अँड cos theta is equal to adjacent is AC and hypotenuse AD. ओके, पण मला शोधायचं काय, फक्त AC शोधायचं आहे. मग या ठिकाणी आपण AC येऊन टाकू. therefore AC is equal to AD cos theta. ठीक आहे, मग आपल्याला ज्या व्हॅल्यू नव्हत्या त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय केलं तर फाइंड केल्या. आता ती व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन नंबर 3 मध्ये. ठीक आहे, मग therefore इक्वेशन नंबर 3 becomes इक्वेशन नंबर 3 काय भेटणार आहे तर इक्वेशन नंबर 3 भेटेल आपल्याला tan ऑफ अल्फा इज इक्वल टू डीसी. डीसी ची व्हॅल्यू काय आहे तर डीसी ची व्हॅल्यू आहे एडी साइन थिटा. वरती दिलेली बघा, एडी साइन थिटा डीसी ची व्हॅल्यू डिवायडेड बाय ओए. ओए ची व्हॅल्यू ओए तसाच लिहा. ओए तसाच लिहा, माईक बंद राहू द्या. ओए तसाच आणि एसी च्या जागी काय केलं तर मी एडी कॉस थिटा या ठिकाणी दिलेलं. आता ज्या व्हॅल्यू आपल्याकडे माहिती आहे त्या व्हॅल्यू आपण इथं पुट करणार आहे. आता इथं बार द्यायची गरज नाही, कारण की आपण सेपरेट केलंय, मॅग्निट्यूड सेपरेट केलं आणि डायरेक्शन सेपरेट केलंय. मग डायरेक्टली पी बार असेल तर पी घ्या, क्यू बार असेल तर क्यू घ्या, आर बार असेल तर आर घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, मग या ठिकाणी काय राहणार तर टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू व्हॉट इज एडी. एडी किती आहे तर एडी आहे तुमचा क्यू, माझा क्यू आणि साइन थिटा डिवायडेड बाय ओए. ओए काय पी, मारायला पी प्लस एडी काय परत एडी आहे तुमचा क्यू आणि आकारायला तर तुमचा कॉस थिटा ही झाली टॅन अल्फाची व्हॅल्यू. पण आपल्याला काय काढायचं रे, डायरेक्शन काढायचंय. आणि डायरेक्शन कोण रिप्रेझेंट करतंय, फक्त अल्फा, टॅन नाही रिप्रेझेंट करत. मग टॅन आहे इकडे काय करू, त्याला टॅन इनवर्स करून घेऊ. ठीक आहे, मग अल्फा इज इक्वल टू काय भेटेल तर आपल्याला टॅन इनवर्स आणि पूर्ण व्हॅल्यू काय तर क्यू साइन थिटा टोटल डिवायडेड बाय पी प्लस क्यू या ठिकाणी करायला तर कॉस थिटा. दिस इज डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार. ओके, आणि आधीची जी आली ती काय झाली तर त्याची मॅग्निट्यूड झालं, एका झालं तर डायरेक्शन झालं. दिस इज डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार. आर बारचं काय असणार तर हे डायरेक्शन या ठिकाणी असेल. चला लक्ष द्यायचं आता इकडे नवीन पॉइंट, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार, आणि तो काय घेतला तर आपण बीटा या ठिकाणी घेतलो. रिझल्टंट वेक्टर आर बार इज इक्वल टू बीटा. ओके, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर बीटा आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. फिगर मध्ये जर बघितलं फ्रॉम फिगर किंवा डायग्राम म्हणा तर आय अल्फा आणि आय तुमचा बीटा, म्हणजे अल्फा प्लस बीटा जर केला तर तो भेटणारे पूर्ण अँगल तो म्हणजे थिटा. समजून घ्या इकडे, अल्फा आणि बीटाचे जर ऍडिशन केलं तर पूर्ण अँगल भेटणार आहे मला थिटा. ओके, पण मला बीटा शोधायचा आहे राईट ना, मग प्लस अल्फा तिकडे काय करा मायनस करा. मग बीटा इज इक्वल टू काय भेटत तर थिटा मायनस अल्फा. पण मला टॅन सोबत घ्यायचं आहे, मग याला काय करायचं दोन्ही साईडला टॅन अप्लाय करून द्या. ठीक आहे, मग काय भेटेल तर पुढच्या स्टेपला टॅन ऑफ बीटा इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा मायनस अल्फा, कारण दोन्ही अँगल सेम आहे तर टॅनची पण व्हॅल्यू सारखीच भेटणार, बरं का नाही. तर मी दोन्ही साईडला काय केलं तर टॅन अप्लाय केलं. टॅन बीटा तसाच ठेवणार आहे, टॅन बीटा तसाच, आणि इथं आला ए मायनस बी चा फॉर्म्युला म्हणजे सेकंड नंबरचा. मग काय करणार तर सर्वात पहिले टॅन ए मायनस टॅन बी म्हणजे अल्फा, टॅन ए म्हणजे टॅन थिटा आणि टॅन बी म्हणजे काय तर टॅन अल्फा. टोटल डिवायडेड बाय 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय टॅन थिटा इंटू टॅन अल्फा. ओके, तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केला. टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज केलेला आहे.
आता पुढे जर गेला ना तर ऑलरेडी आपण टॅन अल्फाची व्हॅल्यू या ठिकाणी फाईंड केलेली, ती या ठिकाणी पुट करता येईल. मग करायला तर टॅन बीटा इज इक्वल टू टॅन थिटा. टॅनचा फॉर्म्युला काय असतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन मध्ये कन्वर्ट करून टाकू याला. मग टॅन थिटा इज रिप्लेस बाय साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस टॅन अल्फाची व्हॅल्यू आपण इतक्यात घेतली. टॅन अल्फाची व्हॅल्यू काय आहे? तर तो होता तुमचा काय तर क्यू साइन थिटा टोटल डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. इतक्यात आपण डिराईव्ह केलेलं आहे टॅन अल्फाची व्हॅल्यू, बरोबर की नाही? मग त्या टॅन अल्फाची व्हॅल्यू इथं पुट करून टाकू. मग तो काय असणार तर क्यू साइन थिटा टोटल डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. आणि याला टोटल डिवायडेड करायचं 1 मायनस टॅन थिटा म्हणजेच काय तर साइन थिटा टोटल डिवायडेड बाय कॉस थिटा. आणि टॅन अल्फाची व्हॅल्यू इथे टाकून द्या क्यू साइन थिटा टोटल डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही, तर आपण डायरेक्टली लास्टचा फॉर्म्युला कसा येणार आहे ते पण आपण डिस्कस करून घेऊ. म्हणजे एवढं सॉल्व्ह करायची गरज पडणार नाही तुम्हाला. सिंपल मॅथमॅटिक्स आहे तर ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. मारायला काय तर टॅन बीटा तसा याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, तिरकस गुणाकार. ओके, काय करायचं आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे. तर हा साइन थिटा झाला, या साइन थिटाला याने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय पी प्लस क्यू कॉस थिटा. याने याला मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लाय. नंतर इथं मायनस साइन आहे, मायनस साइन याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे करायला क्यू साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि टोटल याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन, बरोबर की नाही? दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर कॉस थिटा आणि ब्रॅकेटमध्ये आकारानं तर पी प्लस क्यू कॉस थिटा. जसं आपण न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला पण करा. आता डिनॉमिनेटरला घेतलं तर कॉस थिटा आणि पी, तर याने याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय भेटेल तर तुम्हाला कॉस थिटा 1 ने मल्टिप्लाय केलेला आणि ब्रॅकेट काय तर पी प्लस क्यू कॉस थिटा. आणि पुढे साइन थिटा इंटू साइन थिटा काय झालं तर मायनस आहे ना, साइन थिटा इंटू साइन थिटा काय झालं तर साइन स्क्वेअर थिटा आणि आयतला राहिला क्यू म्हणजे राहिला क्यू साइन स्क्वेअर थिटा. आणि टोटल डिवायडेड बाय राहिला तुमचा कॉस थिटा आणि इन ब्रॅकेट पी प्लस क्यू कॉस थिटा. काय केलं तर सिंपल तिरकस गुणाकार केलेला आहे. आता याच्यात जर ऑब्झर्व केलं डिनॉमिनेटर इथं कॉस थिटा आहे, कॉस थिटा कॅन्सल, पी प्लस क्यू कॉस थिटा आणि हा पी प्लस कॉस क्यू कॉस थिटा काय झाला? कॅन्सल झाला. ठीक आहे, मग रिमेनिंग टर्म्स लिहून टाका. टॅन बीटा इज इक्वल टू याला साइन मल्टिप्लाय करा म्हणजे काय भेटत तर पी साइन थिटा. चला लक्ष द्या, पी साइन थिटा प्लस राहिला क्यू साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, थोडस इकडे लिहितो मी म्हणजे मला थोडीशी जागा भेटेल या ठिकाणी. तर करायला तर टॅन बीटा इज इक्वल टू याने याला मल्टिप्लाय करा पी साइन थिटा, याने याला मल्टिप्लाय करा म्हणजे करायला क्यू साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि या ठिकाणी मायनस आहे, मायनस काय तर क्यू साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, आणि टोटल डिवायडेड बाय याने आलता याला मल्टिप्लाय करा पी कॉस थिटा आणि प्लस क्यू कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय झाला तर कॉस स्क्वेअर थिटा. या ठिकाणी प्लस साइन आहे, बरोबर इथे प्लस साइन, डिनॉमिनेटरचं प्लस साइन आहे तेवढं लक्षात ठेवा. तर आकार राहिला तर राहिला तुमचा क्यू साइन स्क्वेअर थिटा. बघा आता पुढे जर गेला ना तर हा क्यू साइन थिटा कॉस थिटा मायनस प्लस आहे आणि हा मायनस आहे, ही टर्म काय आली तर पूर्ण कॅन्सल झाली. मग काय राहिला तर टॅन बीटा इज इक्वल टू या ठिकाणी राहिला फक्त पी साइन थिटा टोटल डिवायडेड बाय राहिला पी कॉस थिटा प्लस या दोन्ही याच्यातून कॉमन येणार आहे क्यू. काय कॉमन घेतोय ते पुढे समजेल तुम्हाला. आणि राहिला कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 आयडेंटिटी माहिती आहे ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1. मग काय राहणार तुमचा टॅन बीटा इज इक्वल टू पी साइन थिटा टोटल डिवायडेड बाय पी कॉस थिटा आणि प्लस राहिला फक्त क्यू, इथं रिझन देऊन टाका साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपण एवढं सॉल्व्ह केलं आणि आरामात आपल्याला ती व्हॅल्यू भेटून गेली. पण आपल्याला बीटा शोधायचा राईट ना, मग तो टॅन आहे तिकडे टॅन इन्व्हर्स करा. मग बीटा इज इक्वल टू काय भेटायचं तुम्हाला
टॅन इनवर्स. मग इथं काय लिहिणार तर मी पी साइन थिटा टोटल डिवायडेड बाय पी कॉस थिटा आणि प्लस काय तर क्यू. आता दोघांमधला नेमका डिफरन्स काय अल्फा आणि बीटा मधला बघा. अल्फा जर घेतला ना तर तो आहे टॅन इनवर्स आणि या ठिकाणी पी च्या जागी क्यू आहे साइन थिटा तसाच. ओके आणि डिवायडेड बाय पी आणि इथं काय तर क्यू कॉस थिटा. म्हणजे जो साइन थिटा आणि कॉस थिटा आहे तो कोणासोबत आहे क्यू सोबत आहे जर अल्फा घेतला. मग अल्फा कोणासोबत अँगल पी म्हणून साइन थिटा आणि कॉस थिटा क्यू ला पाहिजे आणि बीटा कोणासोबत आहे क्यू म्हणून साइन थिटा आणि कॉस थिटा पी सोबत पाहिजे. बघा पी सोबतच साइन थिटा आहे पी सोबतच कॉस थिटा आहे आणि टॅनच पाहिजे म्हणून वरती साइन पाहिजे खाली कॉस पाहिजे. मग इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकतात एवढं मोठं इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज पडणार नाही. कळलं का नाही. मग हे झाली डायरेक्शन कोणासोबत तर दुसऱ्या वेक्टरचं रिझल्टंट सोबत आणि पहिलं डायरेक्शन झालं पहिल्या वेक्टरचं रिझल्टंट सोबत आपल्याला काय भेटलं तर डायरेक्शन या ठिकाणी भेटलं या पद्धतीने. मग आम्ही एक्स्ट्रा तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. पुस्तकात तुम्हाला डायरेक्टली ही व्हॅल्यू भेटून जाईल. डायरेक्ट दिलेलं आहे तर मी तुम्हाला एक्स्ट्रा सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आज सॉल्व्ह करायची काही गरज नाहीये. याचे काही डिफरंट केसेस आहेत तर ते आपण उद्या परत एकदा डिस्कस करणार आहे.